Welcome to SS Education. Here you will find exercises for 5th to 12th grade. For videos of these exercises, subscribe to my channel. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस एज्युकेशनमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वी मराठी विषयातील धडा क्रमांक 6 माहेर या कवितेचा स्वाध्याय सोडवणार आहोत. सर्व प्रश्नांची अचूक व सोपी उत्तरे आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच शैक्षणिक व्हिडिओसाठी एस एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया. माहेर स्वाध्याय प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे? उत्तर: कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे. या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता? उत्तर: ही नदीकाठची चिकणमाती आहे. कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे? उत्तर: कवितेतील स्त्री सोजीचे लाडू शेल्याच्या पदरात बांधणार आहे. कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे? उत्तर: कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन माहेरी जाणार आहे. प्रश्न 2. काय ते लिहा. ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती चिकणमाती. लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ सोजीचे. बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन रथ. प्रश्न 3. चिकणमाती बघून कवितेतील माहेरवाशिणीला एकातून एक कल्पना सुचत गेल्या. त्या कल्पना तुमच्या शब्दांतक्रमाने सांगा. उत्तर: चिकणमातीचा ओटा वजा ओट्यावर जाते मांडणे वजा जात्यावर सोजी दळणे वजा सोजीचे लाडू वजा लाडू शेल्यात बांधणे वजा रथाणील वजा रथाला नंदी जुंपीन वजा रथातून माहेराला जाईल दंगामस्ती करीन. खेळू या शब्दांशी नदी या शब्दातील न या अक्षरावरील अनुस्वार लिहिताना वाचताना विसरला तर नदी हा वेगळा शब्द तयार होतो. या शब्दाचा अर्थ मूळ शब्दापेक्षा वेगळा होतो. नंदी नदी अशा प्रकारच्या शब्दांच्या 5 जोड्या लिहा. त्यांतील शब्दांचे अर्थ सांगा. उत्तर: आय कंथा मायनस गोधडी कथा मायनस गोष्ट. आय मंद मायनस हळू मद मायनस गर्व. आय कंप मायनस थरथरणे कप मायनस चहा पिण्याचे स्थान. आयवी दंगा मायनस मस्ती दगा मायनस फसवणूक. वी होल कुंडी मायनस मातीचे भांडे कुडी मायनस शरीर. विखोंड मायनस तरुण बैल खोड मायनस दोष झाडाचा बुंधा. वीएन गंड मायनस गर्व गड मायनस किल्ला. वेद जंग मायनस लढाई जग मायनस दुनिया.